नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेची काय चालू आहे, या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। काही सराव प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत। मित्रांनो, हा प्रश्नसंच आपला चौथा आहे। यापूर्वीचे प्रश्नसंच जर पाहिले नसतील तर ते प्रश्नसंच पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत। तर पहा, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे। पहिला प्रश्न पहा काय विचारले, एका गोलाकार टेबलाभोवती वाय झेड ए बी सी आणि डी हे चालू केंद्राकडे पहा, म्हणजे हे जण आहे मित्रांनो केंद्राकडे तोंड करून बसलेले। हे पहा मित्रांनो, केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत। डी हा बीच्या मध्ये दोन लोक बसले, डी आणि बी यांच्यामध्ये पहा, डी हा बी यांच्यामध्ये दोन लोक बसलेले, डी आणि बी यांच्यामध्ये किती दोन लोक बसलेले आहेत। बी हा वायच्या लगतच उजवीकडे बसला आहे, झेड हा वाय आणि बी यांचा शेजारी नाही, डी आणि सी हे दोघेही शेजारी नाही, तर बीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर कोण बसलेले असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी किती व्यक्ती किती पहा, 1 2 3 4 5 6 किती व्यक्ती, 6 व्यक्ती। आता 6 व्यक्ती आपल्याला त्या केंद्राकडे तोंड करून बसले, ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। ठीक आहे, मग आता काय करूयात मित्रांनो, आपण या ठिकाणी हे वर्तुळ घेऊयात। पहा या ठिकाणी 1 मिनिट, वर्तुळ थोडंसं छोटं घेऊयात आपण। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण वर्तुळ घेऊयात। हे वर्तुळ झालं। हे वर्तुळ झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचे, 6 जण बसवायचे, म्हणजे 1 2 3 4 5 आणि ही 6 जण या ठिकाणी ह्या वर्तुळावर बसलेले आहेत। ठीक आहे, कलर थोडासा आपण चेंज करू। पहा एक एक थोडंसं जागा आपल्याला या ठिकाणी पहा आपण काय करूयात, कलर चेंज करून घेऊयात, कारण की दोही सुद्धा सफेदच होत आहे, तर कलर चेंज करूयात। पहा हा पहिला विद्यार्थी, हा दुसरा विद्यार्थी, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6 हे 6 जण या ठिकाणी बसलेले। किती, 6 जण बसलेले आहेत। आता काय म्हणलेले पहा, डी हा बीच्या मध्ये दोन लोक बसले, डी आणि बी यांच्यामध्ये दोन लोक बसलेले आहेत। बी हा वायच्या लगतच उजवीकडे बसलेले। पहा या ठिकाणी च्या कोणाच्या, वायच्या, मग या ठिकाणी जर आपण वाय लिहिला, या ठिकाणी जर आपण वाय लिहिला तर वायच्या लगतच उजवीकडे। आता वाय जर केंद्राकडे तोंड करून पाहत असेल, पहा केंद्राकडे तोंड करून पाहत असेल तर वायची ही काय उजवी बाजू असणार आणि या साईडची ही डावी बाजू असणार। पहा हे लक्षात येणं तुमच्या गरजेचं आहे। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी वायच्या उजव्या बाजूला कोण बसलेले, वायच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलेलं आहे, बी बसलेला आहे। पहा बी हा वायच्या लगतच उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे वायच्या उजव्या बाजूला कोण बसलेले, बी बसलेले आहे। कोण बसलेले मित्रांनो, बी बसलेले आहे। मग पुढे काय म्हणले पहा, डी हा बी या ठिकाणी पहा, डी हा बीच्या मध्ये दोन लोक बसले, डी आणि बी यांच्यामध्ये दोन लोक बसलेले। मग डी आणि बी यांच्यामध्ये दोन लोक जर बसलेले जर असतील तर मित्रांनो या ठिकाणी जे काही बी या ठिकाणी 1 आणि 2 हा पहिला हा दुसरा यांच्यामध्ये किती दोन लोक बसले, कोणाकोणाच्या मध्ये, डी आणि बीच्या मध्ये, मग या ठिकाणी डी येणार, म्हणजे डी आणि बी यांच्यामध्ये दोन लोक बसलेले आहेत। ठीक आहे, पहिला वाय आणि दुसरा इथं कोणतरी आहे आपल्याला माहित नाही। ठीक आहे, दोन लोक बसलेले आहेत। मग पुढे काय म्हणते पहा, वाय हा झेडचा, पहा झेड हा वाय आणि बीचा शेजारी नाही, म्हणजे जो झेड आहे, हा जो काही झेड आहे, झेड हा वाय आणि बी दोघांचा सुद्धा शेजारी नाही, म्हणजे झेडला या ठिकाणी सुद्धा जागा नाही, झेडला या ठिकाणी सुद्धा जागा नाही, म्हणजे झेडला फक्त एकच जागा उरली, म्हणजे ती डीच्या बाजूची। या ठिकाणी काय म्हणते पहा, झेड हा वाय आणि बीचा शेजारी नाही, वाय आणि बीचा शेजारी नाही, म्हणजे वायच्या इथे शेजारी सुद्धा झेड बसू शकत नाही आणि बीच्या सुद्धा शेजारी झेड बसू शकत नाही, वायच्या सुद्धा झेड बसू शकत नाही, म्हणजे या दोन जागेवर मित्रांनो झेड बसू शकत नसेल तर झेडला फक्त एकच जागा राहिली आणि ती जागा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी झेडची जागा असणार आहे। ही जागा झेडची असणार आहे। पहा ही जागा झेडची असणार आहे। हे दोन जागा आपण या ठिकाणी खोडून टाकूयात। पहा ही जागा कोणाची असणार, ही जागा या ठिकाणी झेडची जागा असणार आहे। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी ह्या दोन जागेवर तो बसू शकत नाही, या ठिकाणी सुद्धा तो बसू शकत नाही। आता पहा मग इथं झेडला फक्त जागा राहिली। मग काय म्हणले पहा, पुढं काय म्हणले पहा, डी आणि सी हे दोघेही शेजारी नाहीत, डी आणि सी दोघं शेजारी नाहीत, म्हणजे सीला डीच्या शेजारी जागा नसणार आहे, म्हणजे सीला कुठं फक्त याच ठिकाणी जागा राहिली, बीच्या शेजारीच फक्त सी येणार आणि मग एक कोण शिल्लक राहिला तर एक म्हणजेच ए शिल्लक राहिला तर एला या ठिकाणी मग बसून द्या। ही झाली मित्रांनो आपली या ठिकाणी मांडणी। आता ही मांडणी झाल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, आपल्याला प्रश्न काय विचारले पहा, तर बीच्या डावीकडून
दुसऱ्या स्थानावर कोण बसले, बीच्या डावीकडून. आता बीचे जर केंद्राकडे तोंड असेल तर बीची डावी बाजू ही असणार आणि बीची उजवी बाजू ही असणार. आपल्याला बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलेले, पहिल्या स्थानावर कोण बसला, वाय बसला, दुसऱ्या स्थानावर कोण बसलेले, ए बसलेले, म्हणून ए ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, आता बैठक व्यवस्थेवर तुम्हाला 5 क्वेश्चन, आता याच टॉपिकवर मित्रांनो 5 क्वेश्चन विचारले जात आहेत. एकदा तुमची डायग्राम बनल्याच्या नंतर पुढचे प्रश्न सोपे असतात, त्यामुळे मी फक्त एकच प्रश्न घेत आहे जेणेकरून आपला वेळ सुद्धा या ठिकाणी वाचावा. या ठिकाणी मग तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील, जसे की बीच्या डावीकडे तिसऱ्या बाजूला कोण आहे, किंवा झेडच्या लगतच उजव्या बाजूला कोण आहे, किंवा एच्या समोरासमोर कोण बसलेले आहे, किंवा ए आणि सी यांच्यामध्ये एकूण किती व्यक्ती बसलेले आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न मग तुम्हाला विचारले जातील. तर हे डायग्राम एकदा बनल्याच्या नंतर पुढचे प्रश्न तुम्ही आरामशीर सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे मित्रांनो फक्त एकच प्रश्न घेतलेला आहे जेणेकरून वेळ या ठिकाणी आपला वाचावा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. मित्रांनो, कोणत्या प्रश्नावर जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर नक्की आपला सहकारी मित्र म्हणून मला तसं मेन्शन करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत 100% हा व्हिडिओ शेअर करा. 100% त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. 2 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो. 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, 2 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारलेला आहे. 2 नंबरचा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. काय विचारलेले पहा प्रश्न. अंजू, माला, नेहा, संजू आणि विहान असे 5 मित्र मैत्रिणी सोमवारपासून सुरू होणाऱ्या आणि शुक्रवारी संपणाऱ्या एका आठवड्याच्या 5 दिवसात थीम पार्कला गेले. नेहा ही संजूच्या लगेच नंतर गेली. अंजू आणि संजू यांच्यामध्ये केवळ 2 व्यक्ती गेल्या. विहान हा मालाच्या लगेच अगोदरच्या दिवशी गेला. तर सोमवारी कोण गेले असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न. यावर सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी करावं लागणार याची मांडणी. सर्वप्रथम आपल्याला काय दिवस दिलेले कोणवारपासून, सोमवारपासून. या ठिकाणी काय म्हणलेलं पहा, सोमवारपासून सुरू होऊन शुक्रवारपर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू घेऊया सोमवार, सोमवारच्या नंतर मंगळवार, मंगळवारच्या नंतर बुधवार, बुधवारच्या नंतर गुरुवार, गुरुवारच्या नंतर शुक्रवार. शुक्रवारपर्यंत ते जाणार आहेत. तर किती जण आहेत मित्रांनो, हे 5 जण या ठिकाणी जाणार आहेत. त्यांचा वेगवेगळा मित्रांनो या ठिकाणी क्रम दिलेला आहे. ठीक आहे, ही झाली मित्रांनो आपली मांडणी, ही झाली आपली मांडणी. ठीक आहे, आता या मांडणीवरून आपल्या डायग्राम या ठिकाणी बनवायचे. ठीक आहे, आता जी काय आपल्याला माहिती दिली या माहितीवरून आपल्याला हे 5 जण बसवायचे आहेत. तर पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, 5 दिवसात थीम पार्कला गेलेले. नेहा ही संजूच्या लगेच नंतर गेली. नेहा ही संजूच्या लगेच नंतर गेली. नेहा कशी गेली मित्रांनो, नेहा ही संजूच्या लगेच नंतर गेली. संजूच्या लगेच नंतर गेली म्हणजेच याचा अर्थ जर आपण या ठिकाणी संजू घेतला, संजू, आता संजूच्या लगेच नंतर कोण गेले, नेहा गेली. नेहा गेली, कोण गेली, नेहा गेली. ठीक आहे, ही आपली पॉसिबिलिटी झाली. कोण झाली गेली मित्रांनो, नेहा गेली. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, नेहा गेली आणि नेहा ही संजूच्या लगेच नंतर गेली. अंजू आणि संजू, अंजू आणि संजू यांच्यामध्ये केवळ 2 व्यक्ती गेल्या. अंजू आणि संजू यांच्यामध्ये फक्त केवळ 2 व्यक्ती गेल्या. अंजू आणि संजू यांच्यामध्ये 2 व्यक्ती म्हणजेच 1 आणि 2 व्यक्ती सोडून कोण गेलं, अंजू, अंजू, अंजू गेली. ठीक आहे, मग समोर काय म्हणते पहा, पुढची लाईन आपल्याला दिलेली पहा, यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती गेले. विहान हा मालाच्या लगेच अगोदर गेला. आता 2च जागा आहेत. विहान मालाच्या अगोदर जातो म्हणजेच मित्रांनो माला या ठिकाणी ठेवावं लागेल आपल्याला, माला. कारण की मालाच्या अगोदर कोण जातो, मालाच्या अगोदर विहान जातो. कोण जातो, विहान जातो. कोण जातो, विहान जातो. ही झाली मित्रांनो आपली मांडणी. ठीक आहे, आता या मांडणीच्या आधारे आपल्याला काय म्हणले, याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात, परंतु मी फक्त एकच प्रश्न घेत आहे या ठिकाणी. तर सोमवारी कोण गेलं असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला. तर सोमवारी कोण गेलं पहा, सोमवारी अंजू गेलेले. कोण गेली, अंजू गेलेले. म्हणून ऑप्शन क्रमांक, अंजू कितीमध्ये, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की माला कोणत्या दिवशी गेली, किंवा मालाच्या लगेच अगोदर कोण जातं, मालाच्या लगेच नंतर कोण जातं, किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की सर्वात शेवटी म्हणजे सोमवार आणि शुक्रवारी खालीलपैकी कोण दोघे जण गेलेले आहेत, किंवा बुधवारच्या नंतर तिसऱ्या दिवशी कोण गेलेले, असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर ते प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारले जाते तर त्यावर मित्रांनो या माहितीच्या आधारे तुम्ही आरामशीर त्याचा आन्सर काढू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सोमवारी कोण गेला असेल तर सोमवारी अंजू गेली, मंगळवारी विहान गेला, बुधवारी माला गेली, गुरुवारी संजय गेला आणि शुक्रवारी नेहा गेली. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा
होता. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा, अतिशय महत्त्वाचा पुढचा एक प्रश्न, अल्फान्यूमरिक सिरीजवर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, दिलेल्या मालिकेमध्ये अशी किती चिन्हे आहेत ज्याच्या लगेचच आधी एक समसंख्या आणि लगेचच नंतर एक विषम संख्या आहे. आता समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या काय म्हणजे काय? तर पहा मित्रांनो, ज्या संख्येला 2ने पूर्णपणे भाग जातो, ज्या संख्येला 2ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात, त्या संख्येला काय समसंख्या असे म्हणतात. आणि ज्या संख्येला 2ने पूर्णपणे भाग जात नाही म्हणजे बाकी काहीतरी उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. हे तुम्हाला सर्वप्रथम समसंख्या आणि विषम संख्या माहीत असणं गरजेचं असणार आहे. मग आपल्याला या गणितामध्ये काय म्हणलेले पहा, या गणितामध्ये आपल्याला म्हणलेलं आहे की या गणितामध्ये आपल्याला काय म्हणले, असे किती चिन्हे आहेत की ज्याच्या लगेच आधी एक समसंख्या, म्हणजे ज्या ठिकाणी हे चिन्ह त्याच्या अगोदर काय समसंख्या, त्याच्या अगोदर समसंख्या आणि त्याच्यानंतर विषम संख्या, त्याच्यानंतर काय विषम संख्या. पहा, असे किती चिन्ह आहेत ज्याच्या लगेच आधी एक समसंख्या आणि लगेच नंतर एक विषम संख्या आहे. म्हणजेच आपल्याला समसंख्या, चिन्ह आणि विषम संख्या हा क्रम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. या मालिकेमध्ये. ठीक आहे, आपल्याला काय पाहायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो चिन्ह. आपल्याला काय पाहायचं आहे, चिन्हाच्या नंतर समसंख्या असली पाहिजे आणि चिन्हाच्या अगोदर विषम संख्या असली पाहिजे. ह्या संख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, चिन्ह पहा. पहिलं चिन्ह प्लस आहे, प्लसच्या अगोदर 6 समसंख्या आहे आणि आपल्याला काय विचारलं की अगोदर काय असली पाहिजे, अगोदर असली पाहिजे मित्रांनो लगेच आधी असली पाहिजे समसंख्या. लगेच आधी काय असली पाहिजे, समसंख्या. सॉरी, एक मिनिट, लगेच आधी म्हणजे चिन्हाच्या अगोदर समसंख्या आणि चिन्हाच्या नंतर विषम संख्या. मग सर्वप्रथम चिन्ह पहा. आता ठिकाणी पहिलं चिन्ह काय लागलं आपल्याला, पहिलं चिन्ह लागलेलं आहे प्लस. मग प्लसच्या अगोदर या ठिकाणी समसंख्या आहे का, आहे 6 समसंख्या आहे, परंतु त्याच्यानंतर आपल्याला विषम संख्या पाहिजे, परंतु 8सुद्धा ही समसंख्या आहे म्हणून हे आपल्याला पहिली जोडी जमणार नाही. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर चिन्ह कुठं दिलेलं आहे, त्याच्यानंतर हे दिले पहा मित्रांनो अँडचं चिन्ह. मग अँडच्या आधी समसंख्या आहे 8 आणि त्याच्यानंतर विषम संख्या आहे 5. म्हणजेच समसंख्या, चिन्ह आणि समसंख्या पहा, एक मिनिट, समसंख्या आणि चिन्ह, हे अँड समसंख्या आणि चिन्ह पहा, ही एक जोडी आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. त्याच्यानंतर चिन्ह पहा, हे चिन्ह आहे परंतु त्याच्या अगोदर आपल्याला समसंख्या आहे, त्याच्यानंतर सुद्धा एक विषम संख्या आहे. म्हणजे दुसरी जोडी भेटली आपल्याला 4, % 7. ही दुसरी एक जोडी आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. ही आपल्याला दुसरी जोडी भेटली. त्याच्यानंतर एक चिन्ह कुठे मित्रांनो, हे डॉलर एक चिन्ह तुम्हाला दिसत आहे. तर डॉलरच्या अगोदर समसंख्या आहे 6 आहे आणि त्याच्यानंतर 5 ही विषम संख्या आहे. म्हणजेच आपल्याला तिसरी जोडी कोणती भेटली, 6 डॉलर आणि 5 ही एक जोडी भेटली. ठीक आहे, 3 जोड्या आपल्याला या ठिकाणी इथपर्यंत भेटल्या. त्याच्यानंतर चिन्ह कुठे आहे, त्याच्यानंतर हे @ चिन्ह आहे परंतु च्या अगोदर 3 ही विषम संख्या आणि त्याच्यानंतर 5 ही विषम संख्या. म्हणजे दोन्हीसुद्धा मागं पुढं विषम संख्या आहेत म्हणून ही जोडी आपली नसणार आहे. त्याच्यानंतर पहा, हे या ठिकाणी अँड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, अँड दिसत आहे, त्याच्या अगोदर 9 ही विषम संख्या आहे, हे सुद्धा चालणार नाही. म्हणजेच आपल्याला 1, 2 आणि 3 जोड्या या ठिकाणी भेटलेल्या आहेत. म्हणजेच 3 जोड्या कुठं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. तर मित्रांनो, आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. अल्फान्यूमरिकचे प्रश्न मित्रांनो तुलनात्मकदृष्ट्या थोडे सोपे असतात, परंतु याचं निरीक्षण आणि याचं जे काही सूचना दिल्या असतात या सूचनाचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करता येणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्याला विचारले पहा. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुढचा जो काही तर्क व अनुमान म्हणजेच मित्रांनो तर्क व अनुमान यावर आधारित तुम्हाला टेट परीक्षेमध्ये तब्बल 10 क्वेश्चन विचारले जातात. ॲड्रेस आणि याच्यावर 10 क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पहा, तर्क अनुमानचा एक पहिला नमुना आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आपल्याला, विधान 1 मध्ये दिलेले काही न्यूडल्स पिझ्झा आहेत, कोणताही पिझ्झा हा पास्ता नाही. आता या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी माहीत असल्या पाहिजे. काही हा शब्द आल्याच्या नंतर पहा, काही हा शब्द आल्याच्या नंतर याची आकृती मित्रांनो अशा स्वरूपामध्ये बनती, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्व हा शब्द जर यामध्ये जर असेल या विधानामध्ये तर सर्वची आकृती अशा स्वरूपामध्ये बनती, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काहीही
नाही, हे नाही झाले, काहीही नाही, काहीही नाही याचाच अर्थ ह्या दोन आकृत्या वेगवेगळ्या हे तुम्हाला समजता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे काही या शब्दाचं असेल तर अशा स्वरूपामध्ये आकृती बसली पाहिजे, सर्व असेल तरी अशा स्वरूपाची आकृती असली पाहिजे, आणि कोणतंही नाही तर ही वेगवेगळ्या अशा आकृत्या आपल्याला काढता येणं गरजेचं असतं. म्हणजे ही जी काही कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट, ही बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर चला आता या ठिकाणी विधानावर आकृती काढूयात आणि त्या आकृतीवरनं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या आकृतीवरनं आपल्याला या ठिकाणी याचे निष्कर्ष दिलेले ते निष्कर्ष आपल्याला पालन करता आहेत किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहा, पहिल्या विधानामध्ये काय दिले, काही न्यूडल्स काय पिझ्झा आहेत. आता या ठिकाणी पहा, काही न्यूडल्स, हे जे काय मित्रांनो न्यूडल्स आहेत, हे काही जे न्यूडल्स आहेत, हे काही न्यूडल्स आहेत, काय आहेत मित्रांनो, काही न्यूडल्स या ठिकाणी काय आहेत, तर काही न्यूडल्स या ठिकाणी आहेत पिझ्झा, काय आहेत पिझ्झा, काही न्यूडल्स पिझ्झा आहेत. आणि कोणताही पिझ्झा हा पास्ता नाही, कोणताही पिझ्झा हा जो काही कोणताही पिझ्झा आहे, हा कोणताही पिझ्झा काय नाही, तर कोणताही पिझ्झा हा पास्ता नाही, कोणताही पिझ्झा हा पास्ता नाही, कोणताही पिझ्झा हा पास्ता नाही. हे झाले मित्रांनो. आता या विधानावरून हे दोन या ठिकाणी डायग्राम आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. आता मग निष्कर्ष पहिला काय म्हणतो पहा, सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत, सर्व न्यूडल्स पहा, सर्व न्यूडल्स काय म्हणते, पिझ्झा आहेत, सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत म्हणते. पहा मित्रांनो, सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी कळला का, म्हणजेच या पिझ्झामध्ये न्यूडल्सचं ही आकृती असली पाहिजे. परंतु या ठिकाणी पिझ्झामध्ये न्यूडल्सची आकृती येते का, नाही. काही न्यूडल्स या ठिकाणी पिझ्झा आहेत, काही न्यूडल्स पिझ्झा आहेत, सर्व न्यूडल्स या ठिकाणी पिझ्झा नाही आहेत. आणि या ठिकाणी काय म्हणले आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 निष्कर्ष पहिला हा आपल्या या ठिकाणी चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष काय म्हणतो पहा, काही न्यूडल्स पिस्ता नाहीत, काही न्यूडल्स पिस्ता नाहीत. पहा, काही न्यूडल्स जे आहेत पिस्ता नाहीत. आता पहा मित्रांनो, हे जे काही न्यूडल्स, आता न्यूडल्स आणि हे पास्ताचे एकमेकांमध्ये हे जे काही वर्तुळ तुम्हाला गेलेले पहा, या ठिकाणी थोडासा कलर मी चेंज करून दाखवतो. या ठिकाणी हा जो काही एवढा भाग तुम्हाला दिसत आहे, न्यूडलचा हा जो काही एवढा भाग आहे ना, हा कशामध्ये गेला, पास्तामध्ये गेलेला आहे, पास्तामध्ये गेलेलं आहे. मग मला सांगा, पास्ताचं पिझ्झामध्ये गेलेलं आहे, पिझ्झामध्ये गेलेलं आहे, कशा पिझ्झामध्ये गेलेलं आहे. न्यूडलचा हा एवढा जो काही भाग तुम्हाला दिसतो हा कशामध्ये गेला, पिझ्झामध्ये गेला. आणि पिझ्झाचं आणि पास्त्याचं मात्र या ठिकाणी जमत नाही, पिझ्झाचं आणि पास्त्याच्या ठिकाणी जमत नाही. म्हणजेच याचा अर्थ न्यूडलचा जो काही भाग हा या ठिकाणी पिझ्झामध्ये गेलेलं आहे आणि पिझ्झाचं आणि पास्त्याचं जमत नाही. म्हणजेच याचा अर्थ न्यूडलचा हा एवढा जो काही भाग आहे हा या भागाचं आणि पास्त्याचं या ठिकाणी जमणार नाही. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ हे ठिकाणी काय म्हणतं, काही न्यूडल्स पिस्ता नाहीत, काही न्यूडल्स पिस्ता नाहीत. म्हणजे न्यूडलचा हा जो काही भाग पिझ्झामध्ये गेलेला आहे हा पास्ता या ठिकाणी नसणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक म्हणजेच निष्कर्ष दुसरा या ठिकाणी बरोबर असणार आहे. मग पहा, केवळ निष्कर्ष 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रश्न बिलकुल जमत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, विधानावरून जी काही आकृती निघते त्याच प्रकारे आकृती ह्या निष्कर्षाशी सुद्धा काढा निघते का पहा. पहिला निष्कर्ष आपल्याला काय म्हणतो, सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत, सर्व जे काही न्यूडल्स आहेत, सर्व जे काही न्यूडल्स आहेत हे काय आहेत मित्रांनो, पिझ्झा आहेत. सर्व न्यूडल्स काय आहेत, सर्व न्यूडल्स पिझ्झा आहेत, सर्व न्यूडल्स काय आहेत, पिझ्झा. ही अशी आकृती या निष्कर्षावरून बनली. परंतु विधानावरून अशी आकृती या ठिकाणी तुम्हाला दिसते का, नाही दिसत. म्हणून या ठिकाणी पहिला निष्कर्ष चुकीचा ठरतो. दुसरा निष्कर्ष काय म्हणतो पहा, काही न्यूडल्स पिझ्झा नाहीत. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो काही न्यूडल्सचा आणि हे जो काही पिझ्झाचा भाग आहे या ठिकाणी पिझ्झामध्ये गेले, न्यूडलचा एवढा भाग पिझ्झामध्ये गेलेला आहे आणि पिझ्झाचा आणि पास्त्याचं मग जमत नाही. म्हणजेच न्यूडलचा जो काही एवढा भाग आहे पिझ्झामध्ये गेलेला आहे तर या भागाचा आणि पास्त्याचं बिलकुल जमणार नाही. लक्षात ठेवा, असं जर तुम्हाला असतं तर काही न्यूडलचं आणि पास्त्याचं या ठिकाणी जमू शकतं, शक्यतेमध्ये जर असतं ते आपण या ठिकाणी सत्य मानलं असतं. परंतु या ठिकाणी डायरेक्ट नाही म्हणलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणून केवळ निष्कर्ष या ठिकाणी 2 आपला बरोबर असणार आहे. केवळ निष्कर्ष 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर आशा करतो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पाहूयात. 5 नंबरचं गणित पहा. 5 नंबरचं गणित आपल्याला काय म्हणतं, आता हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, तुमचा वेळ खाणारं. परंतु या ठिकाणी वेळ कसा वाचवायचा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये मॅनर या शब्दाला 41, 55, 59 असे संकेतबद्ध केले जाते. डबल या शब्दाला 23, 22, 35 असे संकेतबद्ध केले जाते. तर प्लेन या शब्दाला कशा स्वरूपामध्ये संकेतबद्ध केलं जाईल. आता पहा मित्रांनो, प्लेनच्या शेवटी काय, प्लेनच्या शेवटी ई आहे.
मग ह्या जे काय आपल्याला हे जे काही शब्द दिलेले आहेत या शब्दामध्ये ई कुठं दिसते का तुम्हाला? दिसते पहा या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा ई आहे, म्हणजे ई का शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून दुसरा क्रमांक कोणाचा इथं 5चा आहे म्हणून ई साठी 100% 5च वापरला जाईल. ई बरोबर 5 या ठिकाणी यूज केला जाईल. पहा ई साठी 5 वापरला जाईल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा त्याच्यानंतर अगोदर काय ईच्या अगोदर काय एन आहे, मग एन साठी इथं काय वापरलं पहा एन या ठिकाणी मॅनरमध्ये पहा एन कितव्या क्रमांकावर, शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आणि सुरुवातीपासून सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर, म्हणजे शेवटून तिसरा क्रमांक पहा या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा, म्हणजेच या ठिकाणी एन साठी सुद्धा आपल्याला 5 आलेलं आहे. एन साठी सुद्धा आपल्याला 5 या ठिकाणी वापरावा लागणार आहे. एन साठी सुद्धा 5 वापरावं लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो शेवटी या ठिकाणी 5 आले पाहिजे, शेवटी 55 असला पाहिजे. तर या चौथ्या ऑप्शनमध्ये शेवटी 55 नाही, त्यामुळे 4 नंबरचं कटलं. आता ह्या 3 पैकी आपल्याला आन्सर काढायचा आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो ए या ठिकाणी दिलेलं आहे. ए साठी इथं काय पहा ए मॅनरमध्ये ए हा दुसऱ्या क्रमांकावर दिलेला आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी 1 दिलेलं आहे, म्हणजेच याचा अर्थ ए साठी या ठिकाणी आपल्याला 1 वापरायचा आहे. म्हणजेच मित्रांनो 155 शेवटी 155 असलं पाहिजे असा ऑप्शन निवडा. शेवटी 155 कुठे? शेवटी 155 मित्रांनो 3 मध्ये आहे आणि 1 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी गेलेले आहे. आता ऑप्शन क्रमांक 2 गेल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, एल साठी काय वापरलं हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर पहा डबलमध्ये एल हा कितव्या, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला मग पाहायचं काय, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर 3 आहे. मग याचा अर्थ आपल्याला एल साठी काय वापरले, तर एल साठी या ठिकाणी 3 वापरलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ 31 आणि 55 हे शेवटी असलं पाहिजे. मग 31-55 कुठे पहा, 31-55 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 3. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे, नाहीतर काही विद्यार्थी ABCD काढत बसतील, त्याच्यामध्ये खूप काही वेळ या ठिकाणी जाऊ शकतो. तर मित्रांनो याच्यानंतर पुढचं गणित पाहूया. पुढचं 6 नंबरचं पहा आपल्याला काय विचारलं आहे. 6 नंबरचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. 6 नंबरचं काय म्हणते पहा, ई आर यू वाय आणि झेड हे 5 मित्र उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत. आर हा ई आणि यू यांच्यामध्ये बसला आहे आणि यू हा वायच्या लगेच डावीकडे आहे. झेड हा सर्वात उजव्या टोकाला नाही, तर डाव्या टोकावर कोण बसलेले असेल. आता पहा उत्तरेकडे तोंड करून बसलेले असतात, याचा अर्थ मित्रांनो उत्तरेकडे ज्यावेळेस तोंड करून बसले असतात हे सांगितलं जातं, त्यावेळेस आपली जो काय आपला उजवा हात आहे तो त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा उजवा हात मानायचा आणि आपला डावा हात ती डावी बाजू या ठिकाणी मानायची. हे मात्र तुमच्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे. मग पहा चला मित्रांनो याची मांडणी करूयात. 5 जण आहेत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. आता उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत याचा अर्थ यांचं तोंड वरी असेल तर या ठिकाणची असणार ही उजवी बाजू, म्हणजे ही असणार त्यांची राईट बाजू, आणि या ठिकाणची कोणती असणार तर ही असणार लेफ्ट म्हणजे डावी बाजू. हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं असणार आहे. हे मुद्दा तुमच्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे. तर चला आता या ठिकाणी आपण पाहूयात. पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, उत्तरेकडे तोंड करून किती 5 मित्र बसलेले आहेत. आता 5 मित्र कशा प्रकारे बसलेले आहेत तर पहा आर हा ई आणि यू यांच्यामध्ये बसलेला आहे. आर कसा बसलेला आहे, आर हा यू आणि आर कसा बसलेला आहे तर आर या ठिकाणी हा जो काय आर कोणाच्या मध्ये बसलेला आहे मित्रांनो, आर हा ई आणि यू यांच्यामध्ये बसलेला आहे. आर हा ई आणि यू यांच्यामध्ये बसलेले. आता काही विद्यार्थी मित्र असे म्हणतील की आरच्या बाजूला या ठिकाणी इकडल्या साईडनं सुद्धा ई असू शकतो आणि इकडल्या साईडने यू असू शकतो. बरोबर, हे सुद्धा मांडणी बरोबर, म्हणजे 2 पॉसिबिलिटी आपल्याला सोबत घ्याव्या लागणार आहे. 2 पॉसिबिलिटी आपल्याला सोबत घ्याव्या लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते पहा आर हा ई आणि यू यांच्यामध्ये बसलेला आहे आणि यू हा वायच्या लगेच डावीकडे आहे. यू कोणाच्या, वायच्या डावीकडे. आता मला सांगा उत्तरेकडे तोंड असेल तर या ठिकाणची असणार कोणती, वायची या ठिकाणची असणार डावी बाजू, इकडची असणार उजवी बाजू. मग आपल्याला काय म्हणतं यू हा वायच्या लगेच डावीकडे बसलेले, वायच्या डावीकडे. म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी जर आपण वाय जर लिहिला तर वायची उजवी बाजू होती, म्हणजेच पहिली पॉसिबिलिटी आपली कॅन्सल आहे. मग दुसरी पॉसिबिलिटीमध्ये आपण या ठिकाणी वाय जर लिहिला तर वायची ही झाली उजवी बाजू, ही झाली डावी बाजू, आणि काय म्हणलेले या ठिकाणी वायच्या डाव्या बाजूला लगेच कोण आहे तर यू आहे. म्हणजेच दुसरी पॉसिबिलिटी आपली या ठिकाणी इथपर्यंत बरोबर आहे. आणि झेड हा सर्वात उजव्या टोकाला नाही, झेड हा सर्वात उजव्या टोकाला नाही. मग मला सांगा आहेत किती मित्रांनो, 5 जण आहेत. मग किती बसले आपले 1 2 3 4 बसले. आणि झेड हा या ठिकाणी इकडे बसू शकत नाही, उजव्या साईडला झेड नाही म्हणते, ते झेड नाही म्हणतात. मग याचा अर्थ झेड याच ठिकाणी बसणार, झेडला एकच जागा राहिली. ठीक आहे, झेडला एक जागा राहिली तर आपल्याला काय म्हणतं तर
डाव्या टोकावर कोण बसले असेल, डाव्या टोकावर कोण बसले असेल, तर मित्रांनो ही झाली याची उजवी बाजू, ही झाली इकडून डावी बाजू, म्हणून डाव्या टोकाला कोण बसलेले, तर डाव्या टोकाला या ठिकाणी बसलेले आहे झेड. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता या मांडणीवर मित्रांनो तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. यामध्ये विचारलं जाईल की सर्वात शेवटी, म्हणजे सर्वात सुरुवातीला आणि सर्वात शेवटी कोण बसलेले असा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर यांच्या मध्यभागी कोण बसलेले, मध्यभागी कोण बसले, तर मध्यभागी आर बसलेले, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे या डायग्रामवर तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. ते 5 प्रश्न तुम्ही इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. आता 7 नंबरचा प्रश्न पहा, अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी हा कशावर आधारित प्रश्न आहे, तर हा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी नातेसंबंधावर आधारित. पहा, रहीम झोयाला म्हणाला, कोण म्हणाला, रहीम झोयाला म्हणाला, तुझ्या वडिलाचा एकुलता एक मुलगा, तुझ्या वडिलाचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीच्या मुलीचा बाप आहे. तर रहीमचे झोयाशी झाले, हे झोयाशी काय नाते असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पहा, सर्वप्रथम आपण काय करूयात, या ठिकाणी रहीम घेऊयात. रहीम आहे मित्रांनो, रहीम हा रहीम आहे. रहीम कोणाला बोलाला, तर रहीम या ठिकाणी कोणाला म्हणाला, रहीम झोयाला म्हणाला. रहीम काय झोयाला म्हणाला, रहीम झोयाला काय म्हणाला पहा, रहीम झोयाला म्हणाला तुझ्या वडिलाचा, म्हणजेच या 1 मिनिट आपण थोडंसं खाली घेऊयात. हे खूप वरती झालं, थोडंसं आपण खाली घेऊयात. मीचं काय करतो, रचं रहीमच घेतो फक्त. पहा या ठिकाणी मित्रांनो रहीम, हा रहीम कोणाला म्हणाला, रहीम या ठिकाणी झोयाला म्हणाला, झोया. रहीम झोयाला काय म्हणाला, तुझ्या वडिलाचा. आता हे झोयाची हे झाली वडील, हे झाले झोयाचे वडील. मग पहा, रहीम झोयाला म्हणाला तुझ्या वडिलाचा एकुलता एक मुलगा, म्हणजे हिच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा, हा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीच्या मुलीचा, म्हणजे या रहीमच्या पत्नीच्या, रहीमची ही झाली पत्नी, रहीमची झाली पत्नी आणि पत्नीची ही झाली मुलगी, पत्नीची ही झाली मुलगी, ही काय झाली, पत्नीची झाली मुलगी. पहा, रहीम म्हणाला की तुझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलाच्या पत्नीच्या मुलीचा बाप, म्हणजे कोण झाला मित्रांनो, स्वतः रहीम झाला. मुलीचा बाप हा मुलीचा बाप आहे, म्हणजे कोण, रहीम हा त्या मुलीचा बाप आहे. तर रहीमचे झोयाशी काय नाते, याचाच अर्थ मित्रांनो. आता मला सांगा, या ठिकाणी वडील आणि वडिलाचा एकुलता एक या ठिकाणी मुलगा कोण असणार आहे, स्वतः रहीमच असणार आहे. कारण की काय म्हणतंय, रहीम हा झोयाला म्हणाला तुझ्या वडिलाचा एकुलता एक मुलगा, म्हणजे स्वतः तो रहीम, आणि या रहीमची या ठिकाणी जी काही पत्नी आहे, पत्नीची जी काही मुलगी आहे तिचा बाप आहे, म्हणजे पत्नीच्या मुलीचा बाप, म्हणजे स्वतः कोण, तोच झाला ना, म्हणजे तो वडील झाला, त्या मुलीचा वडील झाला. याचा अर्थ तो झोयाचा कोण झाला मित्रांनो, झोयाचा भाऊ झाला. परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारलं, तर रहीमचे झोयाशी काय नाते, तर रहीमचे झोयाशी काय नाते, तर रहीम हा त्या झोयाचा कोण आहे, तर रहीम हा त्या झोयाचा भाऊ आहे. कोण आहे मित्रांनो, रहीम हा त्या झोयाचा कोण आहे, तर तो भाऊ आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 8 नंबरचा प्रश्न पहा. 8 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न काय म्हणतो पहा, 77 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात संजना उजवीकडून 12व्या आणि मीना डावीकडून 30व्या क्रमांकावर बसली आहे. तर संजना आणि मीना यांच्यामध्ये किती विद्यार्थी बसलेले असतील, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले. पहा, एका रांगेमध्ये एकूण 77 विद्यार्थी आहेत. किती, 77 विद्यार्थी आहेत. आता उजवीकडून पहा, संजनाचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे, म्हणजे संजनाचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे, 12वा क्रमांक आहे. संजनाचा उजवीकडून 12वा क्रमांक आहे. आणि मीनाचा डावीकडून कितवा क्रमांक आहे, 30वा क्रमांक आहे. 30वा क्रमांक आहे. मग या दोघींच्या दरम्यान किती मुली आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग मला सांगा, आता इथपर्यंत 12, इथपर्यंत 30, म्हणजे 12 आणि 30 किती झाले रे, 12 आणि 30 झाले 42, 12 आणि 30 किती झाले मित्रांनो, 42. मग 42 झाल्याच्या नंतर या 77 एकूण किती, 77 आहेत. त्यामधून आपल्याला 42 मायनस जर केले तर या दोघीच्या दरम्यान किती विद्यार्थी ते आपल्याला समजणार आहे. म्हणजेच याचा अर्थ 7 मधून 2 गेला, 5 राहिला, 5 मधून 4 गेला, 3 राहिला. म्हणजेच या दोघीच्या दरम्यान किती विद्यार्थी बसलेले, 35 विद्यार्थी बसलेले. किती, 35 विद्यार्थी बसलेले. म्हणून ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेले आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मागचे जे काही व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर आपला सहकारी मित्र म्हणून नक्की मित्रांनो मला कमेंटमध्ये तसं
मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.